हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण हॉट सूप बनवणार आहोत। पहिले आपण मंचाव सूप ट्राय केलेला आहे, तर आता आपण हॉट अँड सॉर सूप बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर हे सूप बनवण्यासाठी आपण या ठिकाणी कढईमध्ये एक पळी तेल टाकूया। तर आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि थोडंसं आपण अद्रकही चिरून घेतलेलं आहे ते टाकूया। याला थोडंसं परतून घेऊया। आता आपण यामध्ये जे आपण भाज्या कट करून घेतलेला आहे ते टाकणार आहोत। मी या ठिकाणी पत्ता कोबी, शिमला मिरची, गाजर आणि कांदा हे सर्व बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण हे यात टाकूया। यालाही आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे। भाज्या थोड्या नरम होण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकूया, जेणेकरून आपल्या भाज्या ज्या आहेत त्या थोड्या पटकन शिजतील। परतून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या या ठिकाणी शिजवून झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये पाणी टाकूया। जेवढा आपल्याला सूपची क्वांटिटी हवी आहे तेवढा आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। मी या ठिकाणी 1 कप टाकलेला आहे, अजून थोडंसं टाकणार आहे। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मिरेपूड टाकायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिरेपूडमुळे याला खूप छान चव येते, त्यामुळे मिरेपूड घालायला अजिबात विसरू नका। आता आपण यामध्ये सॉस ॲड करूया। सॉसमध्ये आपण या ठिकाणी डार्क सोया सॉस टाकतोय, थोडंसं रेड चिली सॉस, थोडंसं आपण यामध्ये शेजवान सॉस टाकणार आहोत, ज्यामुळे हा सूप जो आहे तो थोडासा स्पायसी व्हायला मदत होईल। थोडंसं आपण यामध्ये लाल तिखट टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी काढून घेऊया आणि मग आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकायची आहे। तर तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे। आता आपण टाइम वाया न घालता यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकूयात। 1 चमचाभर आपण कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला याला एक 2 मिनिटं शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही, ज्यामुळे हा जास्त दाटसर होईल। थोडंसंच शिजवायचं आहे आणि याचा गॅस लगेचच बंद करूयात। तर तुम्ही बघू शकता हा मस्त दाटसर झालेला आहे। आपल्या या ठिकाणी सूप बनवून रेडी आहे। आता आपण गॅस बंद करूया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपलं छान असं हॉट अँड सॉर सूप बनवून रेडी आहे। आता आपण यावर थोडंसं गार्निश करण्यासाठी कोथिंबीर टाकूया। तुम्ही बघू शकता आपला छान असा हॉट अँड सॉर सूप रेडी आहे। तुम्ही बघू शकता याला किती छान हा दाटसर झालेला आहे आणि टेस्टसुद्धा याची तेवढीच छान आहे। त्यामुळे तुम्हीसुद्धा पटकन ट्राय करा, ह्या हिवाळ्यामध्ये एन्जॉय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोवर एन्जॉय करा।